नमस्कार मित्रांनो, आज आहे 8 मे. 8 मेच्या दिवसभरच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. देशात पुन्हा एनडीएचे पर्व. नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण. एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड. तुर्तास राजीनामा नको, शपथविधीनंतर चर्चा करू. गृहमंत्री अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला. हो, काँग्रेस जिंकू शकते. टिळक भवनमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यातील 11 खासदारांची हॅट्रिक रोखली. 10 जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली. संधी एकाच, दुसऱ्यांचा केला पराभव. महायुतीसमोर आव्हानांची मालिका. विस्तारापासून अनेक निर्णय होणार. राज्याच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे. महामंडळावरीलही नियुक्त्यांची शक्यता. मोठा भाऊ वरुण पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या. महाविकास आघाडी संघर्ष वाढवण्याच्या आधीच काँग्रेस सावध. विधानसभा जिंकण्याचे लक्ष्य. आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार? मित्रपक्षांतील बाबू फॅक्टरमुळे अडथळे येण्याची शक्यता. ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद. एनडीएचेच मजबूत आघाडी सरकार. विरोधकांनी लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचे काम केल्याचा पंतप्रधानांचा आरोप. स्मृती इराणी यांच्या त्या शब्दांनी लिहिली पराभवाची कहाणी. सोनिया गांधी उत्तर द्या ऐका सोनिया. एकेरी उल्लेखाने दुखावली होती मुले. केवळ 0.7% मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा. केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध. सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा. मुंबईत भाजप शिंदे गटाचे 8 आमदार धोक्यात. उद्धव ठाकरेंचे 2 आमदार मायनसमध्ये. राज्यातील 6 डॉक्टर लोकसभेवर. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांचे प्रश्न संसदेत मांडण्याची अपेक्षा. शरद पवार गटाचे सरेश्वर रंगनाथ. मनसेची माघार. राज यांची समजूत काढण्यात भाजपला यश. निर्णय सर्वसंमतीने होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. एनडीएच्या नेतेपदीची निवड. केंद्रात राज्याला 8 ते 9 मंत्रिपदे. भाजपला 5 तर शिंदेंना 2 मंत्रिपदाची शक्यता. राहुल गांधी मॅन ऑफ द मॅच. त्यांनी विरोधी पक्षनेते बनावे. थरूर. जनतेने भाजपचा अतिअहंकार नाकारला. मोदींना भाजपच्या खासदारांवर विश्वास नाही. काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वीच मोदी एनडीएचे नेते बनले. अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामिनाला ईडीचा विरोध. आरोपी गंभीर आर्थिक गुन्ह्यात लिप्त असल्याचा दावा. मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना जामीन मंजूर. मुंबई सरकारवर केले होते कमिशन